पावसाळ्यात पावसाची रिमझिम आणि आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली कांदा भजी आहा एकदम भारी लागते. तर तुम्हाला बघायची रेसिपी कशी करायची, अगदी पाणी न टाकता आज आपण कांदा भजी करणार आहे, ते पण एकदम कुरकुरीत. तर चला वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. आज घेतले अर्धा किलो कांदे, त्याची साल काढून घेतली. लांब लांब आकारात छान असे पतले पतल्या स्लाइसनुसार कट करून घेतले ताटभर. तर अर्धा किलो आजचे आपले कांदे आहे, त्यासाठी 4 ते 5 हिरवी मिरची घ्यायची आहे. आवडीनुसार लांब आकारात किंवा छोट्या आकारात कट करू शकतात. आता 2 चमचे आपण जिरे घेणार आहे. हातावरती छान कुचकारून घ्यायचे आहे. कुचकारल्यामुळे काय होतं, मस्त असे त्याची चव अजून भारी लागते. त्यामुळे आवर्जून केव्हाही घेसाल तेव्हा हातावरती छान असे कुचकारून घ्यायचे. त्यासोबतच आपल्याला 2 चमचे ओवा घ्यायचा आहे आणि छान असा कुचकारून टाकायचा. ओवा हा भज्यामध्ये असला तर भज्याची चव त्याने खूपच भारी येते, त्यामुळे आवर्जून टाकायचा म्हणजे टाकायचा. कोथिंबीर घ्यायची. आवडीनुसार कोथिंबीर कमी जादा प्रमाण घेऊ शकतात. अगदी मी थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये टाकून घेतली. 1 चमचा हळद टाकायची आहे आणि लाल तिखट आवडीनुसार कमी जादा प्रमाणात टाकू शकतात. तर मी साधारण 2 चमचे यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे. आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मिठाने विशेष म्हणजे एक गुण या भज्यासाठी वाढतो, तो म्हणजे ज्यावेळेला आपण कांद्यामध्ये मीठ टाकतो त्यावेळेला कांद्याला एकदम ओलसरपणा येतो, थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं. त्यामुळे हे सर्व मिश्रण आपल्याला अगोदर 5 मिनिट अगोदर मिक्स करून ठेवायचं. म्हणजे मिठामुळे कांद्याला छान असा ओलावा आलेला असतो आणि आपण त्यावरती डायरेक्टली पीठ टाकू शकतो. म्हणजे एकदम मस्त असा थोडासा चिकटपणा येतो आणि भजे टाकायला आणि खायला पण एकदम कुरकुरीत लागतात. तर साधारण मी आज 2 वाटी बेसन पीठ टाकणार आहे आणि एकदम न टाकता बघा असं मी पूर्ण ताटावरती चाळणीने चाळून टाकत आहे. एकाच ठिकाणी बेसन पीठ न टाकता अगदी सर्व बाजूला पडेल यानुसार टाकत आहे. आणि हे मिश्रण ज्या वेळेला आपल्याला वाटेल की अजून कांद्यामध्ये थोडासा ओलावा अजून आहे, तर आपण यामध्ये थोडंसं पीठ अजून घालू शकतो. असं थोडं थोडं करत आपल्याला पीठ टाकायचं आहे. एकाच वेळेला हे पीठ टाकायचं नाही, त्यामुळे आपल्याला पिठाचा आणि कांद्याचा ओलाव्याचा अंदाज येणार नाही. त्यामुळे आवर्जून पीठ भिजवताना थोडंसं काळजीपूर्वक घ्या. आता बघा मस्त थोडासा ओलावा आलेला आहे आणि मस्त हे पूर्ण पीठ मी आता भिजवून घेत आहे. तर यानुसार थोडासा ओलावा होता, लगेच त्यामध्ये थोडं पीठ टाकलं आणि पुन्हा भिजवून घेतलं. तर अंदाजानुसार आपल्याला हे पीठ टाकायचं. हे खास रेसिपीमध्ये आहे. खूप जास्त पण नाही, खूप कमी पण नाही. खूप कमी टाकलं तर भजे टाकताना कढईमध्ये विरघळण्याची शक्यता राहील आणि खूप जास्तीचं टाकलं तर खूपच असा घट्ट गोळा तयार झाल्यासारखं होईल. यामुळे जेवढं कांद्याच्या पाण्यामध्ये सूट होईल पीठ तेवढं आपल्याला टाकायचं आहे. आणि विशेष एकदम कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे एकदम मस्त अशी चव येते आणि खायला पण एकदम भारी लागते. आता तेलाला छान ताप आलेला आहे. सर्व मिश्रण एकत्र तयार केलं आणि बघा किती ओलावा असल्यासारखं झालं. एकही थेंब न टाकता किती सुंदर या पिठाला ओलावा आलेला आहे. आणि भजे कसे टाकायचे बघा, अगदी कुरकुरीत तुम्ही सुटसुटीत कांदा पण टाकू शकतात. पण आज एकदम मस्त खेकडा भजी ज्याप्रमाणे तयार होतात ना, तसे हे कांदा भजी तयार होतात. तर छान तेलाला ताव आल्यानंतर आपल्याला ते तेलामध्ये टाकायचे आहे. तर झटपट पद्धतीनुसार यानुसार आपल्याला तळून घ्यायचे. कुरकुरीत जर छान जास्तीचे आवडत असेल तर थोडं मंद आचेवरती केले ना तर अजूनच जास्त कुरकुरीत होतात. त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीनं भजे आवडतात त्यानुसार तुम्ही करू शकतात. तर आज बघा एकदम मस्त रंगबाज आणि सुंदर असे कुरकुरीत भजे झालेले आहे. तर चहासोबत खायला खूपच छान मजा येते बरं का. तर असे भजे बघितलं आणि पावसाचं वातावरण जरा छान असतं ना तर मजा भारीच येते. त्यामुळे पावसाळ्यात आवर्जून ही रेसिपी केलीच पाहिजे. कांदा भजी, भज्याचे भरपूर प्रकार आहेत, पण कांदा भजी ना भरपूर जणांना आवडतात, कारण की ते खायला ना खूप टेस्टी लागतात. तर बघा अगदी खेकड्याच्या आकारात जसे होतात ना तसे हे खेकडा कांदा भजी म्हटलं तरी चालेल. तर एकदम मस्त दिसायला आणि जाळीदार बघा, अगदी कांदा जो आहे ना तो जाळीदार एकदम क्रिस्पी झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल.
दिसायला जसे दिसतात ना तसेच खायला पण भन्नाट लागतात आणि कुरकुरीत असतात. चहासोबत पावसाळ्यात महाराष्ट्रामध्ये ह्या रेसिपी आवर्जून बनवल्या बी जातात. बाहेर मार्केटमध्ये पण जाऊन तुम्ही कांदा भजी खात असेल, पण घरच्या स्वादमध्ये अगदी स्वच्छतेत आणि मस्त घरगुती तेलामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनुसार भजे करून खासाल ना तर एकदम आरोग्यासाठी पण लाभदायक असतात. त्यामुळे कधी पण घरगुती ह्या रेसिपी करा, खा आणि स्वस्त राहा, मस्त राहा. आणि अशी कांदा भजी माझी तर छान तयार झालेली असन. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी बघत राहा. बाय बाय.